नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपानदेवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे. ते नमस्कारोनी आता. संकल्प प्रभवान कामांस त्यक्त्वा सर्वान शेषतः. मनसैवेंद्रिय ग्रामं विनियम्य समंततः. तरी तोची योग बापा एके परी आहे सोपा. जरी पुत्र शोक संकल्पा दाखवीची. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत. आत्मलाभ प्राप्त झाला किंवा आत्मलाभामध्ये अंतःकरणाची वृत्ती स्थिर झाली तर परमार्थामध्ये यापेक्षा दुसरा किंवा अधिकही प्रमाणाचा कोणताही लाभ नाही. ज्या लाभामध्ये स्थिर झालेला साधक किंवा सिद्ध महात्मा प्रारब्ध वशामध्ये जीवनात कितीही मोठ्या प्रकारची जरी दुःख आली तरी तो दुःखाने विचलित होत नाही, अर्थात आपल्या परमार्थ मार्गापासून च्युत होत नाही. हे पारमार्थिक आध्यात्मिक व्यक्तीचं लक्षण आहे. जो लहान लहान गोष्टीने विचलित होतो किंवा जो खेदाला प्राप्त होतो तो खऱ्या अर्थाने पारमार्थिक व्यक्ती असू शकत नाही. पारमार्थिक व्यक्तीच्या जीवनामध्ये कितीही बिकट प्रसंग जरी आले तर प्रसंग हे परिस्थितीचे असतात आणि अंतःकरणामध्ये बदल होत नाही, ती त्याची मनस्थिती असते. मनस्थितीमध्ये बदल करणं हे अध्यात्माचं फार मोठं धोरण आहे किंवा अध्यात्मातला फार मोठा गूढ रहस्याचा भाग आहे. मनस्थितीमध्ये बदल झाला की परिस्थिती त्याच्यावर काही परिणाम करत नाही. पण एखाद्याची जर मनस्थिती व्यवस्थित नसेल आणि परिस्थिती जरी अनुकूल असेल तरी त्याला ते अनुकूलतासुद्धा समाधान देत नाही. महापुरुषांच्या जीवनातलं हे आदर्श उदाहरण आहे. यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. मेरू पर्वतापेक्षा मोठंही दुःख आणि त्या दुःखाचा डोंगर जरी शरीरावर आला तरी शरीरापर्यंत दुःख येऊ शकतं, परंतु दुःखाच्या प्रभावाने त्याचं अंतःकरण दडपलं जात नाही. मग मेरूपासून थोरे देह दुःखाचे नि डोंगरे. दाटी जोपा परी भारे चित्त न दाटे किंवा चित्त न दटे. अशा परिस्थितीला तो मनस्थितीच्या बाबतीमध्ये प्राप्त झाला तर त्याचं चित्त देह तादात्म्यावर येत नाही. काय येतं नाही? ज्ञानोबारा म्हणतात महासुखाचा लाभ झाला आणि महासुख एक प्रकारची शय्या आहे. चित्त महासुखी पहुडलिया चेवोचे नये. जी व्यक्ती प्रचंड काम करून थकलेली असते ना, आपण माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये चालतो बघा, विशेषतः दिवे घाट जर पार केला, एकादशी असते नेमकी, बाकीच्यांची मजा होते, पण जे प्रामाणिकपणाने भजन करतात त्यांना त्रास होतो. बाकीच्यांचा आनंद का असतो? ते प्रत्येक वाटप केंद्राला भेट देतात ना, त्याच्यामुळे त्यांना काही फरक पडत नाही. पण जे प्रामाणिक भजन करतात ते बिचारे थकले जातात. अशी एखादी व्यक्ती प्रचंड प्रमाणामध्ये थकली तर त्याला गाढ झोप लागते. इतकी गाढ झोप लागते की त्याला जर आपण उचलून दुसऱ्या रावटीमध्ये ठेवलं तरीसुद्धा त्याला ते आठवत नाही. असे काही काही विद्यार्थी मजा करतात बघा, त्यांचे ते लक्षात येत असतं. म्हणून ज्याची वळकटी त्या कोपऱ्यात असेल त्याला उचलतात आणि सरळ टँकरच्या जवळ नेऊन ठेवतात, पण तो जागा होत नाही. चित्त महासुखी पहुडलिया चेवोचे नाही. सुषुप्ती अवस्थेतल्या सुखामध्ये सुद्धा जर अंतःकरणाची वृत्ती स्थिर झाली तर त्याला सुद्धा जाग येत नाही. येथे तर हा ब्रह्मसुखाच्या अनंत सुखाच्या डोहामध्ये डोंबून गेलेला आहे. त्यामुळे देहावर आघात जरी झाले तरी त्याच्यावर त्याचा काही परिणाम होत नाही. आपण उदाहरण पाहिलं होतं भीष्माचार्यांचं, उदाहरण पाहिलं धर्मवीर संभाजी महाराजांचं किंवा जनक राजांचं आपण उदाहरण पाहिलं की अग्नी राजसिंहासनापर्यंत लागलेला आहे. एक पाव अग्नीमध्ये जळतो आहे आणि याज्ञवल्क्य महाराजाने विचारलं, जनका अग्नी पायापर्यंत आला, पाठ बंद करायचा का? त्याने, गुरुजी नाही, पाठ बंद करायचा नाही, पाठ सुरूच ठेवा. तुमच्या मुखारविंदातून पाझरणारं जे हरिकथेचं अमृत, ब्रह्मज्ञानाची मेजवानी, ते सेवन करत असताना माझी तृप्ती होत नाही. अरे मग तुझा देह जळतो आहे ना? ते म्हणले, देह जळू द्या,
पण त्याचा परिणाम माझ्यावर मात्र होत नाही. मिथिलायाम प्रदीप्तायाम न मे दहति किंचन, काहीसुद्धा माझ्यावर आघात होत नाही. हा परिणाम अध्यात्मामध्ये रंगलेल्या वृत्तीचा आहे. गुरुवर्य डॉक्टर बाबा एक उदाहरण सांगत असता, ते स्वामींचं नाव आता नेमकं आठवत नाही, पण ज्या काळामध्ये जातीय दंगल झाली, एका हिंदू महात्म्याला काही विशिष्ट लोकांनी लक्ष केलं. ते आपल्या मस्तीमध्ये रस्त्याने चाललेले होते. एक विरोधी व्यक्ती आली आणि त्यांनी महापुरुषाचा एक खांद्यापासून तलवारीने हात तोडला. ते हात तोडला तर रक्ताची धारा प्रवाहित झाली आणि ते महापुरुष पुढं जातच राहिले. आपला हात तोडलेला आहे याचंसुद्धा त्यांना स्मरण राहिलं नाही. आणि मग त्या वैरभाव धारण करणाऱ्या व्यक्तीच्या लक्षात आलं, आपण कोणीतरी महात्म्याचा त्रास केलेला आहे, विनाकारण आपण त्रास दिला, अपराध केला आहे. तो त्या महापुरुषांच्या चरणाजवळ गेला. महात्मा मला क्षमा करा. म्हणे का? म्हणे मी तुमचा हात तोडलेला आहे. कुठे म्हणे हात? मागे पडलेला, घेऊन ये. तो तुटलेला हात आणला, त्या महापुरुषाने पुन्हा खांद्याला लावला आणि जोडून घेतला. काय सिद्धीचा प्रभाव असेल. पण त्याहीपेक्षा देह तादात्म्य सोडण्याची किती तयारी असेल. देहम च नश्वरम अवस्थितम उत्थितो मा सिद्धो न पश्यति यतो ध्यमगत स्वरूपम दैवादपेतमुत दैव वशादुपेतम वासो यथा परिकृतम मदिरामदांदहा. उदाहरण कनिष्ठ दिलं आहे, पण भागवतामध्येच आलेलं आहे. ज्याला जास्त झालेली आहे, आता याचा विस्तार नाही करत मी, त्याला आपल्या अंगावर वस्त्र आहे की नाही याचं ज्याप्रमाणे स्मरण राहत नाही, तसं महापुरुषालाही आपल्या जीवनामध्ये देह तादात्म्य राहत नाही. ऐसे आपण पारी गोने ठाई मग देहाचे वासन पाहे आणि कची सुख होणे जाई म्हणून विसरे. ही त्याला भूमिका प्राप्त होते. आणि मग ज्या भूमिकेमध्ये दुःखाच्या संयोगाचा वियोग असतो त्याला स्तरयोग असं म्हटलं जातं. आणि असा योग निश्चयपूर्वक कोणत्याही प्रकारचं अंतकरण खिन्न न करता साधकाने तो योग अनुष्ठान करत राहावं, असाही भगवंताने 23व्या श्लोकामध्ये उपदेश केला. आत्मलाभाचं सुख मिळालं की मन विषय वासनेला विसरून जातं, जे अगोदर संसाराच्या तोंडामध्ये गुंतलेलं आहे. आणि ज्या ब्रह्मसुखाचा लाभ होतो त्याकरिता तर आयुष्यभराची साधना करावी लागते. योग साधनेचं सौंदर्य किंवा संतोषाचं राज्य ज्याकरता वृत्तीज्ञानाचा प्रयत्नपूर्वक आपण संपादन भाग करतो, ते सगळं एका साध्यासाठी. बरं, योगाची साधना करावी, त्याचं साध्य असावं की मला ब्रह्मसुख मिळावं, या पलीकडे मी काहीही ग्रहण करणार नाही. ज्याचं साध्य एक असतं तो साधक असतो. म्हणून तर तुकोबारायांचं प्रमाण आहे, विषय तो त्यांचा झाला नारायण. आणि भक्त एकटा असेल तरी विषय एकच आहे, आणि भक्त अनेक समूहाने जरी असेल तरी विषय त्यांचा एकच आहे. एक विषय तो सकळांचा हरी, सगळ्यांचा एकच विषय तो म्हणजे परमात्मा. एकटा असेल तरी एकच विषय आणि अनेक भक्त असेल तरी एकच विषय. या उलट सामान्य मनुष्याचं तसं नाही आहे. तो एकटा असेल तर अनेक विषय, आणि अनेक माणसं असतील तर मग अनेक गुणिले अनेक विषय, याचा त्या विस्तार होऊन जातो. पण त्याचं मात्र तसं नाही. सगळ्या साधनेचं ध्येय मात्र फक्त ब्रह्मसुखाची प्राप्ती आहे. ते मिळतं कशाने? ते अभ्यासिलेने योगे सावयव देखावे लागे. मूर्तिमंत सुख त्याला साक्षात्काराने योगाचा अभ्यास केल्यानंतर प्राप्त होतं. किंवा दुसरा एक अर्थ लागतो, ते नाम ब्रह्मसुख सावयव योगे अभ्यासिलेने, अवयवासहित योगाचा अभ्यास केल्यानंतर मिळतं. मग आता योगाचे अवयव कोणते? यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी अशा सर्वांगाच्या अवयवासहित योग साधनेचे अवयव 8 आहे. आणि त्या सगळ्या अंगाने, नाहीतर मग सरळ प्राणायामाला बसला आणि मग यम नियम संपादन नाही केले तर हे मिळणार नाही. याकरता 5 प्रकारचा यम, 5 प्रकारचा नियम, मग आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी या सगळ्यांचं अनुष्ठान करावं लागेल. तेव्हा या सुखाची प्राप्ती होते. आणि ज्याला हा सुख लाभ झाला तो वेगळा राहत नाही. गुरुवारी डॉक्टर बाबा एक वाक्य सांगत असत पाठामध्ये, ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती झाली तर होतं काय? शून्य राहत नाही आणि द्वैत राहत नाही. शून्य जर राहिलं तर मग सिद्धांत अपसिद्धांत होईल, आणि द्वैतापत्ती आली की पुन्हा भीतीची प्राप्ती होईल.
द्वितीयाद्वै भयं भवती. इतका ऐक्य भावाला प्राप्त होतो जसं की आपण कायमच उदाहरण पाहतो. मिठाचा खडा समुद्राशी एकरूप झाला, आता त्याला खारटपणाने सुद्धा आपल्याला निवडता येत नाही. तसा जीवभावाचा बाध झाला आणि ब्रह्मस्वरूपाशी एकरूप झाला, मग तो जीव हे भाष सरे आब्रह्म परमात्मा बोधे भरे. ऐसे भजती ज्ञानाध्वरे एकत्व येणे. जीवभावाचा पूर्णपणे बाध होऊन जातो. देखिले तरी अंगे होई जेलगा. इथपर्यंत आपण विचार पाहिला. आता 24व्या श्लोकाला प्रारंभ होतो आहे. ही योगाची साधना भगवंताने सांगितली. योग हा योक्तव्य, योगाचा त्याने साधनापूर्वक अवलंब करावा. पण मग योग साधना करत असताना तयारी कशी करावी, काय तयारी करून योगाच्या साधनेला प्रवृत्त व्हावं, तर तो विचार या 24व्या श्लोकापासून सांगतात. संकल्प प्रभवान कामान त्यक्त्वा सर्वान अशेषतः मनसा एव इंद्रियग्रामं विनियम्य समंततः. हा झाला पदच्छेद. त्याचा अन्वयपूर्वक अर्थ असा होईल. संकल्प प्रभवान कामान सर्वान अशेषतः त्यक्त्वा मनसा एव इंद्रियग्रामं समंततः विनियम्य. पुढच्या श्लोकाचा मग संबंध लागतो. हे 2-3 श्लोक जे आहे ना, या सगळ्यांचा एकत्र विचार करावा लागतो. 24व्या श्लोकातला अर्थ अपूर्ण अर्थ आहे. पुढचा श्लोक घेतला की त्याचा अर्थ पूर्ण होतो, म्हणून त्याचं युग्म आहे. क्रमाक्रमाने आपण पाहू. संकल्प प्रभवान कामान सर्वान अशेषतः त्यक्त्वा. त्यक्त्वा शब्दाचा अर्थ आहे त्यागपूर्वक, त्याग करून. पण कोणाचा त्याग करावा? कामांचा परित्याग करावा, कामनेचा त्याग करावा. व त्या कामनेचा त्याग पुन्हा कसा करावा? अशेषतः, सर्वथैव, म्हणजे कारणासहित त्याचा त्याग करावा. मग एखादा काम राहिला, दुसऱ्या कामनांचा परित्याग केला असंही चालणार नाही. शब्द 2 आले बरं. कामान सर्वान, सर्व प्रकारच्या कामना. म्हणजे कोणत्या कामना? इहलोकातल्या विषयभोगाच्याही कामना आणि पारलौकिक दिव्य भोगाच्या सुद्धा कामना. याला म्हणतात सर्वान कामान. मग आता काम म्हणजे विषय, त्या विषयांचा परित्याग केला वरवर आणि विषयांच्या वासना किंवा संस्कार मनात ठेवले तरी तेही चालणार नाही. म्हणून अशेषतः, कोणत्याही प्रकारे शिल्लक न ठेवता. सुभाषितकारांनी असं म्हटलं आहे, काही गोष्टी मनुष्याने शिल्लक ठेवू नये. काय काय शिल्लक ठेवू नये? अग्निशेषम, ऋणशेषम. अग्नी मनुष्याने शिल्लक ठेवू नये. नाहीतर चुलीमध्ये अग्नी पेटतो आहे, घराला कुलूप लावलं आणि कुठेतरी सप्ताला निघून गेला तर येईपर्यंत फक्त घराची राख राहील. कारण तो अग्नी जर भडकला, जुन्या काळातलं उदाहरण आहे, पूर्वी सगळे घरं लाकडाचे असायचे, 5 अटाची झोपडी असायची. आणि अशा ठिकाणी जर अग्नी शिल्लक ठेवला तर तो अग्नी सगळ्याचा नाश करू शकतो. किंवा वर्तमान काळामध्ये आपण जर प्रवासाला निघालो तर पहिल्यांदा आपण घरातले काय करतो? बटणं बंद करतो की नाही? केले पाहिजे. आता आपण धर्मशाळेत राहतो म्हणून करत नाही. भक्ता ऐसे जानाचे देही उदार, पण ते केले पाहिजे. आणि आपल्या घरी राहिलो तर आपण बाहेर जाताना ते गॅसचं रेग्युलेटर असतं की नाही, ते बंद करतो. का? जर एखाद्या प्रसंगाला उंदराने ती नळी कुरतडली किंवा जर एखादी ठिणगी पडली तर घर पेटू शकतं. म्हणून अग्निशेषम, अग्नी शिल्लक ठेवायचा नसतो. त्यानंतर शत्रुशेषम, शत्रूलाही शिल्लक ठेवायचं नसतं. नाहीतर शत्रू शिल्लक ठेवला की तो पुन्हा पुन्हा वाढतो. ऋणशेषम, ऋणच म्हणजे कर्ज, कर्जसुद्धा शिल्लक ठेवू नये. त्या कर्जात बरेच प्रकार आहे. कधी कधी त्याला म्हणतात की चक्रवाढ व्याज लागतं, ते वाढत वाढत जातं. बरेच लोक सुरुवातीला घेताना बरं वाटतं. हे कर्ज घेताना सुरुवातीला परिस्थिती वेगळी असते. आपण काही गोष्टी गृहीत धरलेल्या असतात आणि ते गृहीत धरलेल्या गोष्टी मनाप्रमाणे नाही झाल्या की सगळं जीवनाची इमारत कोसळून जाते. म्हणजे कर्ज घेताना क्षमतेनुसार घेतलं पाहिजे. नाहीतर देतात बुवा बँका, आहे आपला मित्र कोणीतरी साथीदार, मग घ्या. मग ते सांगितलं ना, ऋणम कृत्वा घृतम पिबेत, त्या प्रमाणानुसार तेवढं कर्ज घेऊ नये. ते बरेच अनुभव असे आले, काही लोकांनी माहीतच नव्हतं, कर्ज घेतलं आणि कर्ज काढून 4 चाकी वाहनं घेतली. मग त्यांना भविष्यात त्यांनी आराखडा बांधला होता, असं होईल तसं होईल. नेमकं झालं, कोरोनाचं लॉकडाऊन पडलं. मग आता करता काय?
ते कर्ज फेडावं लागलं तर ते कर्ज फेडता फेडता बऱ्याच लोकांची कमवलेली परिस्थिती निघून गेली. मग कर्ज घेताना विचारपूर्वक घेतलं पाहिजे. शिल्लक ठेवू नये, कर्ज शिल्लक ठेवू नये, नाहीतर आगामी जन्मामध्ये ते फेडण्याकरता यावंच लागतं. ऋण वैर हत्या हे तो न सुटे नेदिता. तुकोबारांचं प्रमाण आहे. ऋण वैर आणि हत्या हे दिल्याशिवाय सुटका नाही, भोगावीच लागतात ते. विस्तार का केला? शिल्लक ठेवू नये. तसं अंतकरणातल्या सगळ्या कामना वासनासहित परित्याग कराव्या. पण परित्याग करायचं हे जरी खरं असेल तर त्या निर्माण कुठून होतात कारण कळालं पाहिजे की नाही. भगवंतांनी ते कारण सांगितलं. या सगळ्या विषयांच्या कामना निर्माण होतात संकल्प प्रभवान कामान. प्रभव म्हणजे उत्पत्ती. कुणापासून उत्पत्ती होती कामनांची? संकल्पापासून उत्पत्ती होते. आता 2 शब्द लक्षात आले की या सगळ्या श्लोकाचा अर्थ लागून जातो. पहिल्यांदा संकल्प लक्षात घ्यावा लागेल आणि यानंतर काम कशाला म्हणतात त्याचा अर्थही लक्षात घ्यावा लागेल. संकल्प कशाला म्हणतात? विषय हे दुष्ट प्रकारचे असतात, पण त्या विषयांच्या ठिकाणी मनुष्याला दोषदर्शन न होता जेव्हा गुणदर्शन होतं, म्हणजे वाईट विषयसुद्धा मनुष्याला जेव्हा चांगले वाटतात, वाईटाच्या ठिकाणी चांगल्याचा अध्यास होणं याला म्हणतात संकल्प. असतात विषय वाईट पण मनुष्याला ते चांगले वाटतात असा अध्यास होणं याला म्हणतात संकल्प. म्हणजे अगोदर मनुष्याला ते गोड वाटतात. दुसरं उदाहरण देतो. शास्त्रानुसार किंवा एखाद्या व्यक्तीच्या मुखारविंदातून आपण एखादा विषय पाहिला, ऐकला आणि तो खूप चांगला आहे असं वाटलं की मनुष्याला त्याच्याविषयीची चांगल्या प्रकारची बुद्धी होते ना, त्याला शोभनत्व बुद्धी म्हणतात किंवा शोभनाध्यास म्हणतात. त्या प्रकारची बुद्धी त्याला म्हणतात संकल्प. आणि चांगल्या प्रकारचा एकदा संकल्प झाला की मनुष्याला ते वाटतं इदम मे स्यात, इदम मे स्यात, हे मला असावं, हे मला असावं असं वाटणं त्या इच्छेला म्हणतात काम. म्हणजे काम हा अगोदर आहे, त्या कामाच्याही अगोदर संकल्प आहे, संकल्पाच्या अगोदर मन आहे. थोडी मालिका सांगू का? पहिल्यांदा आपलं मन आहे, त्या मनामध्ये पुन्हा संकल्प होतो, संकल्पानंतर इच्छा म्हणजे काम निर्माण होतो, काम आला की मग तो विषय प्राप्तीकरता प्रयत्न करतो. म्हणजे विषयाच्या मध्यभागी एवढे सगळे कारागीर आहे. सरळ सरळ विषय मनुष्याला आवडत नसतो. विषय दिसला पण अंतकरणात कामच नाही तर विषय मनुष्य मिळवत नाही. अगोदर कुणाच्या तरी खिशामध्ये मोबाईल पाहावा लागतो, ॲपलचा असेल किंवा कोणता असेल, तो विषय आहे. तो इंद्रियाने पाहिला की त्याची इच्छा होते, पण इच्छेच्या अगोदर तो मला असावा असं वाटावं लागतं. आणि तो मला असावा या अगोदर तो चांगला आहे, तो हातात असेल म्हणजे इम्प्रेशन पडतं. हे संकल्प व्हावे लागतात आणि संकल्प मनात झाला की मग मनुष्य प्रयत्न करतो. म्हणून पहिल्यांदा मन, संकल्प, त्यानंतर काम, त्यानंतर विषय आणि मग विषयांच्या वासना, हे सगळ्या वाढत वाढत जातात. संकल्प प्रभवान कामान. पहिल्यांदा शत्रूचं आपल्याला कारण कळालं पाहिजे आणि कारण नष्ट झालं की मग त्याचा सहज नाश होतो. संकल्प प्रभवान कामान त्यक्त्वा सर्वान अशेषतः. संकल्पापासून निर्माण झालेल्या सर्व कामनांचा वासनेसहित परित्याग पहिल्यांदा करावा. आणि इथं साधकाची परीक्षा लागते. अगोदर हे टाकावं लागतं, परमात्म प्राप्ती खूप सुलभ आहे, फक्त जे प्रतिबंधक असणारे विकार असतात ना ते बाजूला सारणं थोडं कठीण आहे. म्हणजे चंदनाची प्राप्ती सुलभ आहे, पण त्या चंदनाच्या बुडखाला जो विषारी सापाने वेढा दिला तो काढणं कठीण आहे. तो काढता आला की चंदनाच्या प्राप्तीला फार सायास लागत नाही. तसं आत्मप्राप्ती खूप सुगम आहे, पण त्याचे प्रतिबंध जे येतात ते दूर करण्यासाठी साधक थकतो. म्हणून जे तो विषयांची मोठ झाडी, काम माझी काम क्रोधांची सांकडी, चुकावणी आला पाळी सदवासनीच्या. अगोदर मनुष्याला ते दोषदर्शन जर असेल तर आपोआप त्याग होतो, आणि दोषदर्शन जर नसेल ना तर स्वीकार होतो. गुरुवारी मारुती बाबा उदाहरण सांगत असतात पाठामध्ये. दोषदर्शन कळालं तर मनुष्य स्वीकार नाही करत,
एक जावई आपल्या सासरवाडीला गेला. काही काही ठिकाणी मान असतो आणि जिथं मान असतं तिथं मनुष्याला जावंसं वाटतं वारंवार. आता ते जावई म्हणजे सासूबाईचं सगुण ब्रह्म, सगुण साकार आकार म्हणजे तो जावई. तिथं गेला त्याचं वजन वेगळं असतं बरं. तो कसा का असाना, म्हणजे आईचा अगोदरच मुलीवर प्रेम आणि तो मुलीचा पती, त्यामुळे खूप प्रेम. मग आता ते जावई आल्यानंतर तुम्हाला काय आवडतं तुम्ही फक्त सांगा. कधी कधी आपण म्हणायचं असतं तुम्हाला जे वाटतं ते करा, पण खूपच आग्रह झाला की मग सांगायचं. पण त्यांनी सांगितलं मला बासुंदी आवडते. मग आता ती बासुंदी चांगल्या प्रकारे दर्जेदार व्हावी याकरता त्या सासूबाईंनी 3 दिवस म्हशीला पाणीच पाजलं नाही. दुधामध्ये पाण्याचा अंश येईल ना, आणि मग दूध काढलं. निरसं दूध, पाणीच नाही पाजलं म्हशीला, असं दूध काढलं. बाकीचे सगळे पदार्थ वाटून दिले. कोणी भजे करायचे, कोणी काय करायचं. आणि सासूबाईंनी सांगितलं बासुंदी त्याच्यातली मी स्पेशालिस्ट आहे, मीच बासुंदी करणार. आता ते पावसाळ्याचे दिवस, लाकडं भिजलेले, जुन्या काळातला चुलीवरचा स्वयंपाक, आणि जावई बैठकीत बसलेला. त्या बैठकीच्या खिडकीतून त्याला बरोबर स्वयंपाकघर आणि चूल दिसायची. त्याने विचार केला काय सासूबाईचं प्रेम आहे आपल्यावर. आता हे लाकडं भिजलेले आहे, धूर सोडतात, प्रचंड प्रमाणामध्ये ते धूर निघाला, त्याच्यातून त्याच्या डोळ्यातून अश्रू येतात. पण नाही, ते मात्र बासुंदीचा असणारा तो आठा सोडायला तयार नाही. आता धूर तिकडं निघत होता लाकडाचा, पण तिचे कष्ट बघून जावाई बोंच्या डोळ्यात अश्रुधारा, कंठी प्रेम दाटे, नयनी निरलोटे, असा प्रकार झाला. त्याला ते कष्ट पाहिले की स्वतः खूप भाग्यवान आहे असं त्याला वाटलं. कालांतराने ते पावसाळ्याचे दिवस होते. सासूबाईला थोडी सर्दी झालेली होती आणि त्यामध्ये त्याला मिश्री लावायची सवय. मिश्री म्हणजे हे तंबाखूपासून करतात ना मंचन, ते लावायची सवय. लोक लावतात काही काही. मग आता ते सगळं झालं, अग्नी काही पेटत नाही, धूर आला, सर्दी जाम झालेली, आणि त्याच्यामध्ये मिश्री, शिंक आली. आणि शिंक आल्याबरोबर जिथं ते पडू नये त्याकडे, आणि ते पाहणं, ते पडणं, आणि जावई बाची त्याच्यावर नजर जाणं, युगपत झालं सगळं. त्याला शास्त्रात युगपत म्हणतात. एक आता ती ज्याने पाहिलं, बरं आता 1-2 तास झाले, बासुंदी आटीव तयार केली. आता ते सगळं एकत्र मिश्रण झालं, टाकूनही देता येत नाही. मग त्या सासूबाईने मागचा पुढचा विचार नाही केला, ते सगळं एकवट कालवलं. सलिली पै जैसे एक होणी मिनले असे, ते सगळं एकत्र कालवल्या गेलं. आणि ते कोणी पाहिलं होतं? जावाई भाऊनी पाहिलं. जेवायला बसली, तो म्हणला मरेल, बासुंदी नाही खाणार, उपाशी राहील मी आता, पण बासुंदी नाही खाणार. कारण ते पाहिलं होतं त्याच्यामध्ये काय काय मिळालेलं आहे. तसं तर संगीत मसाला अगोदरच टाकलेला होता, काजू बदाम अक्रोड पिस्ता, पण हे जे वरून पडलेलं होतं हे सार भाग तो नाही घ्यायचा म्हणे. सगळे पदार्थ वाढले, बासुंदीला काही हात लावत नाही. आणि बाकीचे लोक मागं पुढं पाहत नाही. आली बासुंदी की वाढ मागच नाही. आले की तिकडून पाहिले. काही काही माणसं बघा, रसाची बादली जर तिकडून उचलली ना, पहिली वाटी खाली करतात. तसं बासुंदी तिकडून आली की पहिले काही शेजारचे लोक बासुंदी घ्यायचे. पण ज्याच्याकरता आपण अट्टहास केला तो बासुंदी तर काही घेत नाही. मग सासू आग्रह करायचे, अहो बासुंदी घ्या, तुमच्याकरता 8 तासाने तयार केले. तो म्हणायचा बाकी काही वाढा, पण हे मी घेणार नाही. त्याला असं वाटलं, त्या सासूबाईला वाटलं बहुतेक आपला राग आला असेल. मग त्याने धर्मपत्नी जी आपली मुलगी, त्या मुलीला सांगितलं, अगं ते माझ्या हाताने घेत नाही, तू तर सांग. मग त्याची पत्नी वाढायला आली. त्याने रागाने बघितलं, हे नका वाढू, दुसरं काय वाढायचं ते वाढ. तिला वाटलं आईचं काहीतरी चुकलं असेल, माझं काहीतरी चुकलं असेल. मग मेवणी पाठवली तरी तो घ्यायनाच. असे सगळे झाले, सगळे नातेवाईक आले, कोणाच्या हाताने तो घ्यायना. मग सासूने अट्टहास केला, म्हणे अहो एवढे सायास केले, तुम्ही बासुंदी का घेत नाही? पण त्याने सांगितलं खरं सांगू? म्हणे सांगा ना, बासुंदी खाऊ का ते खाऊ? म्हणे दोष दर्शन असतं. दोष दर्शन घडलं की त्याचा स्वीकार होत नाही. आणि दोष दर्शन असताना गुणदर्शन होणं याला म्हणतात संकल्प. संकल्पामध्ये शोभनाध्यास आहे. आणि त्या अध्यासातून एखादी गोष्ट चांगली वाटली की मनुष्याला ते ग्रहण करावंसं वाटतं. असा संकल्प प्रभवान कामान त्यक्त्वा सर्वान शेषतः मनसा एव इंद्रिय ग्रामम समंततः विनियम्य. आपल्या विवेकयुक्त अंतकरणाच्या द्वारे सर्व इंद्रियांच्या समूहाला सर्व विषयांपासून चांगल्या प्रकारे तो नियमित करतो
आणि मग नियमित करून पुढची साधना करावी असा पुढील श्लोकाशी संबंध आहे. क्रमाक्रमाने आपण आता ओव्या पाहू. तरी तोच योग बापा एके परी आहे सोपा, जरी पुत्र शोक संकल्पा दाखविजे. आपल्या जीवनामध्ये असं उदाहरण घडतं बरं. हे सगळं या ओव्यामध्ये आलेलं सगळं चिंतन जशास तसं आपल्या अंतरंगामध्ये घडतं. याचा त्याग कसा करावा त्याचे उपाय पण क्रमाक्रमाने पुढे आलेला आहे. तरी तोच योग, कोणता योग घ्यायचा? ज्या योगाने आत्मलाभ होतो, ज्या योगाने मूर्तिमंत ब्रह्मसुख प्राप्त होतं. जो योग प्राप्त झाला असता मन सगळ्या विषय वासनांचा परित्याग करून टाकतं. किंवा ज्या योगाची प्राप्ती झाली असता आपल्या शरीरावर शस्त्र जरी पडलं, अग्नीमध्ये देह पडला, तरीसुद्धा महासुखामध्ये विश्रांतीला प्राप्त झाल्यामुळे चित्ताला जागच येत नाही. अशी चित्ताची भूमिका ज्या योगामुळे प्राप्त होते तोच योग, असा सगळा मागचा संदर्भ घ्यावा लागेल. तोच योग बापा. बापा हा शब्द अर्जुनाकरताच आलेला आहे. वास्तविक भक्तराज अर्जुन शिष्य आहे, भगवंताचे सखा आहे, मित्र आहे. पण तरीसुद्धा भगवान त्या भक्तराज अर्जुनाला बापा असं म्हणतात. ज्ञानोबाला म्हणतात, आम्हाला याचं काही आश्चर्य वाटत नाही. अर्जुना ते बा म्हणीत काही, आम्हा विस्मो करावया कारण नाही. अंगे तोले करू काही नवेचे नंदाचे. जसा हा भगवान परमात्मा नंद बाबांना बाबा असं म्हणतो आहे, तसंच भक्तराज अर्जुनाला सुद्धा बापा. कधी आईसुद्धा प्रेमाने मुलाला म्हणते की नाही, बाबा एवढं ऐक माझं. मुलगा ऐकत नसतो. प्रेमातून आई त्याला मुलगाच आहे आपला, पण कधी कधी त्यालासुद्धा बापा असा शब्द ती वापरते. शब्दामध्ये सगळीकडे पाहायचं नसतं. कधी कधी शब्दांच्या पाठीमागच्या भावनाही पाहायच्या असतात. शब्द शक्तीचा एक अर्थ असतो आणि कधी कधी त्याला शब्दार्थ म्हणतात. आणि कधी शब्द वेगळा असतो पण त्या शब्दाचा भावार्थही वेगळा असतो. उदाहरण, उच्चार जरी बदलला तर अर्थ बदलतो बरं. तुम्ही खूप हुशार आहात हे सरळ अर्थ आहे, आणि आम्हाला कळालं तुम्ही लय हुशार आहात असं म्हणलं, तुमची हुशारी कळाली. असा उच्चार जरी बदलला की त्याचा अर्थ बदलत असतो. ही मराठी भाषा आहे. तरी तोच योग बापा एके परी. परी शब्दाचा अर्थ आहे प्रकाराने. पहिली वेलांटी जर आली तर सामान्यतः परी म्हणजे परंतु असा अर्थ होतो, आणि त्याला दीर्घ जर वेलांटी आली तर परी म्हणजे प्रकार. एके परी म्हणजे एका प्रकाराने. हा योग अत्यंत सोपा आहे. पण केव्हा सोपा आहे? जरी पुत्रशोक संकल्पा दाखविजे. आता मनापासून होतो संकल्प, आणि त्या संकल्पापासून निर्माण काय होतो? कल्पना करा, मन हे आजोबा आहे. मन हे आजोबा. त्या मनापासून निर्माण झाला संकल्प. संकल्प वडील आहे, आणि त्या संकल्प नावाच्या वडिलाचा पुत्र कोण आहे? इदम मे स्यात्. इदम मे स्यात् इच्छा, काम, म्हणजे काम आहे पुत्र. त्या पुत्राचे वडील आहे संकल्प, आणि संकल्पाचे वडील आहे मन. मन, संकल्प, त्यानंतर असणारा काम. मग आता आपण काय करायचं? संकल्पा द्वितीया विभक्ती आहे. संकल्पाला पुत्रशोक दाखविजे. ज्या पुरुषाला योग नावाचं साधन साध्य करायचं असेल ना, तर त्या पुरुषाने आपल्या अंतःकरणातल्या संकल्प नावाच्या वडिलाला, काम नावाचा जो पुत्र आहे त्या पुत्राचा शोक, दुःख दाखवावं. थोडक्यामध्ये काय? संकल्पाच्या पुढे जो काम नावाचा प्रकार विषय येणार आहे, इच्छाच निर्माण होऊ देऊ नये. इच्छेला मारावं. इच्छेला मारावं म्हणजे कामाला मारावं. काम हा पुत्र आहे, आणि पुत्र मरण पावला की संकल्प होत नाही. संकल्प नाही झाला की मन आपोआप शांत होऊन जातं. योगच चित्तवृत्ती निरोध. हा योगाचं साध्य काय? चित्तवृत्तीचा निरोध करायचा. ही प्रक्रिया समजून घेण्याकरता एक महापुरुष भेटले होते वेरूळला. गुरुवर्य बाबांच्या सानिध्यामध्ये एकदा तिथं अष्टदशा झाला होता. तसा तो 7 दिवसात झाला होता, पण पूर्ण विवेक चूडामणी नावाचा ग्रंथ झाला. दररोज 4 सत्र असायचे. म्हणजे संन्यासी महात्मे अनेक आले होते. आपल्याला माहिती नसतं बरं. आपल्याला संकोचित जगाचाच परिचय असतो, पण महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वरीला जीवन समर्पित करणारे असे कित्येक तरी महापुरुष आहे.
आणि ते जगाच्या प्रसिद्धीपासून फार बाजूला आहे. ते आपलं मस्त शेतामध्ये जातात, झाडाखाली राहतात आणि दिवसभर चिंतन करतात. त्यांना बाह्य जगताच्या परिस्थिती किंवा प्रसिद्धी, धनाची काही अपेक्षा नाही. तिथे एक सप्ताहामध्ये एक महापुरुष आले होते वेरूळला. मग ते आल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की महाभारतातल्या जेवढ्या कथा आलेल्या आहेत त्या सगळ्या कथा त्यांनी ज्ञानेश्वरीच्या प्रमाणानुसार शोधल्या. तर त्यांनी त्यातली एक कथा इथं सांगितली होती, पुत्र शोक संकल्पा दाखवीचे. आणि ते आता आठवली मला, बऱ्याच दिवसापूर्वी आठवली. ते ही ओवी वाचली की ते आठवते कथा. मग त्यांनी महाभारतातलं उदाहरण दिलं आणि तो संदर्भ ज्ञानोबांनी इथं दाखवला असं त्यांचं म्हणणं होतं. चिंतन लागू शकतं. महाभारताच्या युद्धामध्ये काय झालं, सुरुवातीला भीष्माचार्यांकडे सेनापतीपद आलं. 10 दिवस सेनापतीपद त्यांनी भोगलं. पण ते धारातीर्थी पडले, शरपंजरी पडल्यानंतर कर्णाला असं वाटलं होतं की आता तरी माझ्याकडं सेनापतीपद येईल. पण ते कर्णाकडे नाही आलं, ते सेनापतीपद आलं द्रोणाचार्यांकडं. आणि द्रोणाचार्यांना वरदान असं होतं, जोपर्यंत त्यांच्या हातातलं धनुष्य बाजूला जात नाही तोपर्यंत त्यांचा पराभव कोणीच करू शकत नाही. ते कौरव पक्षातले काही सैनिक सामान्य नव्हते बरं, सगळे महारथी होते. भीष्माचार्यांना वरदान इच्छा मरणाचं, द्रोणाचार्यांना वरदान हातात शस्त्र आहे तोपर्यंत पराभव नाही, कृपाचार्य आमर चिरंजीव, अश्वत्थामा चिरंजीव, कर्णाला जन्मजात कवच आणि कुंडल प्राप्त, ते दुर्योधनाला वज्रदेह प्राप्त. असे सगळे संपन्नच होते ना. त्यांचा पराभव कोण करणार आहे? फक्त उणीव होती की त्यांच्या पक्षामध्ये कोणी भगवान श्रीकृष्ण नव्हते, ते यांच्या पक्षात होते. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थ धनुर्धरा. म्हणजे भगवान परमात्मा जर आपल्याजवळ असेल आणि समोर कोणी का असाना, आपला विजय आणि त्यांचा पराजय ठरलेला आहे. हे सगळे पाहिले तर एखादा मनुष्य म्हणजे एवढे आणि समोरच्या पक्षामध्ये बलवान आहे, आपलं युद्ध न केलेलं बरं, मस्तपैकी आपण कुठंतरी विना पहारा घेऊ, असे माणसं निघून जातील ना. पण तसं नाही. इच्छामरणी भीष्माचार्य हे सगळे बलवान, त्यातलं होते द्रोणाचार्य बलवान. आणि इतकी व्यूहरचना चांगली करायची त्यांनी ठरवलं होतं की असा व्यूहरचना चक्रव्यूह निर्माण करायचा तो फक्त अर्जुनाला भेदता येतो. भक्तराज अर्जुनाशिवाय तो कोणालाच माहिती नाही. म्हणून त्या चक्रव्यूहाची रचना करत असताना व्यूहरचना सैनिकाची रचना असते. समजा आपण सर्प रचना केली, सर्पाच्या आकाराप्रमाणे सैन्यांची रचना केली की त्याचं प्रत्युत्तर देण्यासाठी गरुडाच्या आकाराची व्यूहरचना करावी लागते. कारण सर्पाचं आणि गरुडाचं वैर आहे हे कळालं पाहिजे बरं. म्हणजे पुढे रचना कोणती आहे त्याला आपण रणनीती म्हणतो. वर्तमान काळामध्ये शत्रू आपल्या सीमेपर्यंत आलेले आहे, तर मग अशा प्रसंगाला आपण वरून जाऊन हल्ला करायचा असतो, रणनीती म्हणतात त्याला. हे जमलं पाहिजे, युद्धशास्त्र आहे ते. सर्प रचना केली तर गरुड रचना करायची. पण आता उद्या मी सुरुवातीला रचना वेगळी करतो आणि इशारा झाल्याबरोबर आपण चक्रव्यूहामध्ये रूपांतर करायचं, असं द्रोणाचार्यांनी आपल्या पक्षातल्या सैनिकाला सांगितलं. आणि चक्रव्यूहाचं भेदन फक्त अर्जुनाला करता येतं. कोणीतरी अर्जुनाला आव्हान द्यायचं आणि अर्जुन जे लांब गेले की मग इशारा होईल आणि मग चक्रव्यूहामध्ये सगळे बाकीचे पांडव घेरून मारायचे, असं ठरलं होतं द्रोणाचार्यांचं. सुरुवातीला रचना वेगळी केली. सकाळी युद्ध सुरू व्हायचं सूर्योदयाला. भक्तराज अर्जुनाला एका जणाने आव्हान दिलं, किरकोळच होता पण त्या अर्जुनाला आव्हान दिला. ते मला अर्जुनाला म्हणलं, तुला हिंमत असेल तर माझ्यासोबत युद्ध कर. अर्जुनचे म्हणले थांब. ते थांबलं की ते पळाला. जे पळाला तर दूरपर्यंत गेला. अर्जुनजी त्याच्या मागं. इशारा झाला आणि रचना बदलली. त्या चक्रव्यूहाचं भेदन अर्जुनाशिवाय कोणाला माहिती नव्हतं. फक्त एकालाच माहिती होतं, अभिमन्यूला. त्या अभिमन्यू म्हणले, काका काळजी करू नका, बाकीच्या पांडवांना मी आज जातो, तुम्ही मागं या. अभिमन्यू आज जाणं त्या चक्रव्यूहाचं तोंड बंद होणं, सगळे एकाएकी झालं. एकटा लढला, धारातीर्थी पडला. मग आता द्रोणाचार्य जोपर्यंत आहे तोपर्यंत आपला विजय नाही. आणि द्रोणाचार्यांच्या हातातलं शस्त्र पडलं पाहिजे, याकरता काहीतरी युक्ती केली पाहिजे. मग भगवंताने भीमाला सांगितलं, भीमा तुम्हाला विजय पाहिजे का? तो म्हणला हो.
कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला विजय पाहिजे. मग तुला एक काम करावं लागेल. भगवान तुम्ही एक काय 10 सांगा. नाही, सध्याला एकच कर. मग काय काम करायचं म्हणे, या युद्धामध्ये एक अश्वत्थामा नावाचा हत्ती आलेला आहे आणि त्याचं नाव भगवंतानीच ठेवलं होतं बरं. या हत्तीचं नाव अश्वत्थामा हे लहानपणी भगवंताने ठेवलं होतं. देवाला माहिती आहे कधी ना कधी कामी येणार आहे म्हणून. कधी कधी तुम्हाला उदाहरण सांगितलं होतं. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करत असताना रायगडावर जिथं व्यक्तीला जायला अरुंद वाट आहे तिथं 2-3 हत्ती अगोदरच होते. ते इंग्रज अधिकाऱ्याने सांगितलं हे हत्ती तर एवढ्या मोठ्या प्रमाणात आले कसे, जिथं माणसाला धड चालता येत नाही. ते म्हणे आमच्या राजाला माहिती होतं की आपला राज्याभिषेक इथं करायचा, तर हे हत्ती जेव्हा लहान लहान बालकं पिल्लू होते तेव्हाच आम्ही आणून ठेवले होते. याला दूरदृष्टी म्हणतात. तसा हा अश्वत्थामा नावाचा हत्ती उपयोगी पडणार आहे. भगवंताने त्या हत्तीचं अगोदर अश्वत्थामा नाव ठेवलं आणि भीमाला सांगितलं अश्वत्थामा नावाचा हत्ती मारायचा. आता तो भीमच होता. वरी भीमसेन बेथू. बेथू म्हणजे आडदान. ताकदीनं प्रचंड भीम करमा वृकोदराहा. ज्याच्या उदरामध्ये वृक नावाचा अग्नी, ज्याची कर्म भयानक आहे तो भीम तिथं गेला आणि ज्या त्या हत्ती गदा प्रहार करून हत्ती मारला आणि द्रोणाचार्यांच्या जवळ त्यांनी गर्जना केली, अश्वत्थामा हतहा. अश्वत्थामा मारला गेला, अश्वत्थामा मारला गेला. आता द्रोणाचार्यांचं प्रचंड प्रेम होतं आपल्या मुलावर. त्या मुलाचं नाव आहे अश्वत्थामा. मनुष्य किती बलवान असेल तर त्याचे काही ना काहीतरी कमजोरी असते बघा. त्याचं दुर्बल स्थान असतं, त्याला आपण वीक पॉईंट म्हणतो. काही ना काही असतंच बघा. राऊत बाबांनी एकदा उदाहरण सांगितलं होतं. एक त्यांच्या गावाकडे एक बलवान व्यक्ती होता, पण त्याला गुदगुल्या केल्या का काही सुधारत नसायचं. बरं इतक्या गुदगुल्या समोरच्या व्यक्तीने असं जरी मोठं चाललं की तो हसायचा. हे त्याचं काय असते मर्मस्थान असतं. तसं द्रोणाचार्यांचं आपल्या मुलावर प्रेम आणि अश्वत्थामा मारला गेला असं म्हटल्याबरोबर ते विकल झाले. आता त्यांच्या हातातून शस्त्र नक्की पडणार, पण हे भीमाने सांगितलेलं आहे हे खरं का खोटं शहानिशा तर करावी लागेल की नाही. मग ते धर्मराजाकडे निघाले. भगवंताला अगोदरच माहिती होतं हे सत्य बोलणारे आहे. आणि हे जर म्हणले नाही नाही गुरुजी काळजी नका करू, तुमच्या मुलाला कोणी मारू शकत नाही. आता अश्वत्थामाचा चिरंजीवामध्ये पहिला क्रमांक आहे. अश्वत्थामा बलेरी व्यासो. पण द्रोणाचार्यांना वाटलं काही पण होऊ शकतं, आपला मुलगा आहे शेवटी, पुत्रस्नेह मोहितू, त्यामुळे कदाचित मारलाही गेला असेल. पण मग आता भीमावर विश्वास नव्हता. विश्वास कोणावर? धर्मराजावर. द्रोणाचार्य तिकडून निघाले. कुणाला? धर्मराजाला विचारायला, हे खरं सांग अश्वत्थामा मारला गेला का? तेवढ्यात भगवान जवळ आले. म्हणे युद्ध जिंकायचं? धर्मराजाला म्हणे हो जिंकायचं. मग खोटं बोलावं लागेल. त्याने देवा मी काही पण करेल पण खोटं नाही बोलणार. नाही बोलणार, मी चाललो युद्ध सोडून. बोलायचं कसं? तुला फक्त एकच वाक्य बोलायचं, अश्वत्थामा हताहा. म्हणून देवा खोटं कसं बोलू? नाही ना खोटं बोलायचं, अर्ध खोटं बोल, विकल्पात्मक बोल ना. तो गुरुजी अश्वत्थामा मारला गेला, परंतु अश्वत्थामा नावाचा व्यक्ती मारला का हत्ती मारला हे मला माहिती नाही. पुढचा श्लोक आला, नरो वा कुंजरो वा. नर मारला गेला की कुंजर म्हणजे हत्ती मारला गेला हे मला माहिती नाही. आणि मग द्रोणाचार्य जवळ आले. धर्मराजाला विचारलं, या सगळ्या जगामध्ये फक्त तू सत्य बोलणार आहे, तुझ्यावर माझा प्रचंड विश्वास आहे. मला खरं सांग, भीमाच्या मुखातून जी मी वाणी ऐकली की अश्वत्थामा मारला गेला हे खरं आहे का? आणि मग ते ठरवलं होतं की अर्ध खोटं बोलायचं आणि अर्ध खरं बोलायचं. तर ते म्हणाले, हो गुरुजी, अश्वत्थामा हतहा नरो वा कुंजरो वा. ते नरो वा कुंजरो वा जर ऐकू गेलं असतं ना तर पुन्हा द्रोणाचार्य मागं जाऊन त्याने अश्वत्थाम्याचा शोध घेतला असता. पण अश्वत्थामा हता असं वाक्य आल्याबरोबर जे भीमाने मोठ्याने शंख वाजवला तर ते पुढचं प्रमाण ऐकूच गेलं नाही. नरो वा कुंजरो वा हे ऐकूच गेलं नाही. आणि त्यांनी फक्त कळवलं की अश्वत्थामा हतहा धर्मराजा म्हणतात. याचा अर्थ आपला मुलगा मरण पावला. आणि मग मुलगा मरण पावला तर तो पुत्रशोक झाला. कुणाला? द्रोणाचार्याला. आणि पुत्रशोक झाल्याबरोबर द्रोणाचार्यांच्या हातून धनुष्य पडलं गेलं. जसं द्रोणाचार्यांचा पराभव पुत्राच्या शोकामुळे झाला तसा संकल्प नावाचे वडील आहे, एक प्रकारे द्रोणाचार्याचा आहे,
आणि त्यांचा काम इच्छा नावाचा पुत्र आहे. या इच्छा काम नावाच्या पुत्राचा शोक संकल्प नावाच्या वडिलाला दाखवला तर योग साधना खूप सोपी आहे. थोडे आहे चित्त साह्य झाल्या इतकं सोपं आहे ते. पण एके परी आहे सोपा जरी पुत्रशोक संकल्पा दाखवीचे. पण ते अर्ध खोटं बोलल्यामुळे धर्मराजाचा रथ जमिनीच्या वर आधांतरी चालायचा. आधांतरी. आणि फक्त अर्ध खोटं बोलल्यामुळे रथ लगेच जमिनीवरच आला. जमिनीच्या वर चालायचा. काय सामर्थ्य असेल सत्यवादाचं. आणि वदविले नारायणे मुखे धर्मा अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला. म्हणजे स्वर्गारोहण करता करता बाकीच्यांचे ते अलीकडे पडले. पण धर्मराजा स्वर्गात सदेह गेले. मग सदेह गेल्यानंतर अंगठा मात्र गळाला. बरं कशामुळे? फक्त अर्ध खोटं बोलले होते. नरोवा कुंजोरवा एवढं खोटं बोलल्यामुळे फक्त अंगठा गळाला. आपल्या जीवनात अर्ध सत्य बोललेलं असतं. अर्ध सत्य. त्यामुळे आपली तर काही शक्यता नाहीच आहे. तुकोबर आहे धर्मराजाच्या पुढं आहे. बरं प्रयाण काळी देवे विमान पाठविले कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले मानव देह घेऊन निज धामा गेले सदैव वैकुंठ गमन. धर्मराजापेक्षाही पुढे तुकोबरायांचं उदाहरण कशा करता द्रोणाचार्यांचं सांगितलं. जरी पुत्रशोक संकल्पा दाखवीजे संकल्पाला आपला पुत्रशोक होईल. म्हणजे संकल्पाचे सुद्धा जे पुत्र असतील काम असेल विषय वासना असेल यांचा जर आपण वियोग केला यांना मारलं यांचा आपण नाश केला तर मग संकल्प विकल होतो आणि योग साधना सहज साध्य होते. हा म्हणजे कोण? हा संकल्प. विषयाते निमालिया ऐके इंद्रिये नेमाच्या धारणी देखे तरी ही घालून मुके जीवितवासी ऐसे वैराग्य हे करी तरी संकल्पाची सरे वारी सुखे धृतीची धवळारी बुद्धी नांदे. याही तिन्ही ओव्याचा खरं तर एकत्र विचार आहे. हा म्हणजे हा संकल्प जो मनामध्ये निर्माण होतो या संकल्पाला एकदा आपण त्याच्या पुत्राचा शोक दुःख प्रसंग दाखवला. आता जिथं संकल्पाचा पुत्र काम आहे. काम म्हणजे इच्छा आहे. इच्छेच्या नंतर विषय असतो. विषयाच्या नंतर पुन्हा इंद्रियाची विषय प्राप्तीकरता धडपड असते प्रयत्न असतो. क्रमानं असंच घडतं ना सगळं. मनामध्ये शुभ संकल्प म्हणजे हा विषय चांगला आहे असा संकल्प. त्या संकल्पाच्या नंतर तो विषय मला असावा असा कामाच्या नंतर इच्छेच्या नंतर विषय आणि विषय संपादन करणारे इंद्रिय. क्रमाक्रमाने असंच घडतं आपल्या आतमध्ये. पण ह्या वेगाने लक्षात येत नाही. म्हणजे संकल्पाला पुत्रशोक दाखवला म्हणजे काय? संकल्पाच्या पुढे असणारा काम थांबवला. इच्छा थांबवली की तो संकल्प विचार करतो अरे मी जरी काम निर्माण केला इच्छा निर्माण केली तरी पण विषय मला प्राप्त नाही होत. ज्या इंद्रियांच्याद्वारे विषय संपादन करायचे ते तर नियमाने वागतात आणि मग सगळेच विकल झाले. सगळा परिवारच नष्ट झाला की संकल्पसुद्धा आपला प्राण सोडून देतो. हा विषयाते निमालिया ऐके. विषय हा त्याचा परिवार आहे. बरं संकल्पाचा पहिला परिवार आहे पुत्र. पुत्राचा परिवार आहे विषय आणि विषय संपादन करणारे बाकीचे परिवारातले सदस्य इंद्रिय. पण पुत्रशोक संकल्पाला दाखवला की पुढे हा विषयाते निमालिया ऐके. सगळ्या प्रकारचे पंचविषय निमाले नष्ट झाले लय पावले असं त्या संकल्पाने ऐकलं. आणि ज्या इंद्रियाकडून विषय संपादन करायचे ते सर्वच्या सर्व इंद्रिय नेमाची धारणी देखे. सगळे इंद्रिय नियमाच्या स्थितीमध्ये बसलेले आहे असं तो पाहतो. म्हणजेच काय? सगळ्या इंद्रियांना नियम लागले जातात. ते तुकोबारांचं प्रमाण आहे ना युक्ताहार विहार नेम इंद्रियांचे सार नसावे बासर निद्रा बहु भाषण. बऱ्याचदा आपण नियम करतो ना. बऱ्याचदा म्हणजे माझ्याकडून सुद्धा ते नियम केले जातात पण फक्त कागदावर लिहिले जातात. त्याचं पालन कधी कधी होत नाही. दररोज सकाळी 4:30ला उठणे असा नियम. त्यानंतर पुन्हा स्नान देवपूजा करणे सकाळी दर्शनाला लवकर येणे. तर हे 2-3 दिवस माझे नियम होता. प्रवासानं आलं की मग 4ला उठणे. तर विश्रांतीच्या अगोदर मग आता झोप होणार नाही मग त्या दिवशी 6ला उठणे असा नियमात बदल होतो. हे माझं नाही तुमचं कदाचित
असं ना तसं. आता नियम आपण लावतो पण त्या नियमामध्ये खंड होतो. नियम पाळण्यामध्ये सातत्य जर असेल ना तर एक संकल्पाला सिद्धी प्राप्त होते आणि सिद्धी प्राप्त झाली की मग त्यामध्ये धैर्य, शक्ती, सामर्थ्य प्राप्त होतं. पण नियम हे नियमच असतात आणि ते काटेकोरपणे पाळावे लागतात. आता सगळे इंद्रिय नियमात वागतात. हा नियम ज्ञानोबारांनी पुढे सांगितलेला आहे बघा. ज्ञानोबारा म्हणता, नाईकने ते कानाची वाळी, न पाहणे ते दिठीची गाळी, अवाच ते टाळी जिभची गा. जो शब्द ऐकायचा नाही, कान तो शब्दच ऐकत नाही. ज्या दृश्याला पाहायचं नाही, डोळे त्याचं दर्शनच करत नाही. आणि ज्या शब्दाचा उच्चार वाणीनं करायचा नाही, अशा अवाच्य शब्दाला वाणी मुखारविंदातून प्रगट करत नाही. म्हणजे वाणीचा नियम शब्द उच्चाराचा आहे, नेत्राचा नियम दर्शनाचा आहे आणि कानाचा नियम श्रवणाचा आहे. हे सगळे इंद्रिय आपापल्या नियमाने वागत असेल. कारण कामनेमध्ये इंद्रिय स्वैराचारात प्रवृत्त होतात. जर काम असेल, कारण तो काम काय करतो, बलवान असतो. महाशनो महापापमा विद्येन मिह वैरिणम, तो भुकेला आहे, भुकाळू आहे. त्यामुळे तो इंद्रियाला प्रचंड विषयामध्ये फेकून देतो. पण इंद्रिय मात्र आता नियमात वागतात. नेमाच्या धारणी देखे, नेमाच्या धारणीमध्ये स्थितीमध्ये इंद्रिय वागतात आणि विषय सगळे नष्ट झालेले आहे असं जेव्हा त्या संकल्पाला कळतं, ते अंतःकरण आहे ना परतंत्र आहे. परतंत्र असल्यामुळे अंतःकरण एकट्याचं काही चालत नाही. ते अंतःकरण आत आहे, त्याला इंद्रियाचं साह्य घेतल्याशिवाय विषयाकडे जाता येत नाही. आणि ज्या इंद्रियाचं साह्य घ्यायचं ते इंद्रिय नियमात वागतात हे जेव्हा त्याचं कळतं, तेव्हा तो आपल्या जीवनात आता काही रस नाही. एकतर आपला मुलगा काम नावाचा, इच्छा काम हाही मरण पावला. ज्या इंद्रियाकडून विषय संपादन करायचे ते इंद्रियसुद्धा नियमात वागतात. त्यामुळे स्वैराचार प्रवृत्त होता येत नाही आणि विषय तर आपले आता नष्ट झालेलेच आहे. असं जेव्हा त्या संकल्पाला आतल्या आत वाटतं, तेव्हा तो हिये घालून मुके जीवित्वासी, आपलं जीवित्व म्हणजे आयुष्य, त्या आयुष्याला हिये घालून, हिये शब्दाचा अर्थ तो हृदय, त्याचं सगळं हृदय फुटतं. आपण म्हणतो ना त्या मनुष्याची छाती फुटली, तसं याचं हृदय फुटून, ऊर फुटून तो आपल्या प्राणाचा परित्याग करतो. कोण? संकल्प. म्हणजे संकल्पाचा मुलगा गेला, विषय नष्ट झाले आणि इंद्रिय चांगल्या प्रकारे शुद्ध नियमाने वागता. त्यामुळे संकल्पाचं काही चालत नाही. थोडक्यात याचा भाव असा आहे, जरी आपल्या मनामध्ये एखादा विषयाच्या ठिकाणी गुणवर्णाच्या संबंधाने अगदी शोभन बुद्धी जरी झाली, तर तो संकल्प जोपर्यंत कामना, विषय आणि इंद्रिय इथपर्यंत येत नाही तोपर्यंत तो कार्यकारी होत नाही. म्हणून एखाद्या प्रसंगाला संकल्पाचं रूपांतर कामात झालं, जर तो कार्यकारी नाही झाला तर जास्त हानी होत नाही. त्याच्या मर्यादा ठरलेल्या आहेत, तिथपर्यंत आपण त्याला नष्ट करू शकतो. पण हे होईल कसं? ऐसे वैराग्य हे करी. हे सगळं वैराग्याने होईल. कारण विषयाच्या ठिकाणी दोष दर्शन होण्याकरता वैराग्य लागतं. तैसी संसाराया समजता, जाणी जे जे अनित्यता, ते वैराग्य दवडिता पाठी लागे. ज्ञानोबाने उदाहरण दिलं आहे, जे विषय रांदिली रस सोये, जे जेवणारा ठाऊये होये, ते तो ताटची सांडूने जाये जिया परी. म्हणजे एखाद्या पुरुषाने किती उपवास केले, अगदी दशमी, एकादशी, द्वादशी, त्याच्यानंतर आली पुन्हा सोमवार, त्यानंतर पुन्हा वामन जयंती वगैरे असे सलग उपवास आले एका मागे एक. इतके उपवास आले, त्याला आमंत्रण मिळालं आणि आमंत्रण देताना त्याने असं ऐकलं की ते हापूस आंब्याचा रस वाढणार आहे. मग तो तयारी करून गेला, पात्रावरही जाऊन बसला. ताट आलं, त्या ताटाच्या अगोदर पाट, त्यालाही बसायला पाट, रांगोळी काढली, सुंदर त्याचं चरण प्रक्षालन करून पूजनही केलं, अक्षताही त्याच्या कपाळाला लावल्या आणि भोजनाला सुरुवात करणार. तेवढं त्याच्या काना सांगितलं, भल्या माणसा, तू एवढ्या आनंदाने भोजन करतो, पण या प्रत्येक पदार्थामध्ये भयानक जे भगवान शंकरांनी प्राशन केलं ते हलाहल नावाचं विष याच्यात कालवलेलं आहे, जेवेल तो उठून जाईल. अशा प्रसंगात यजमान म्हणला, जेव्हा सुंदर पदार्थ तयार केले, फार झाले तर मी तुम्हाला दक्षिणा देतो. तो काय म्हणेल मग?
ती दक्षिणा मला कधी काम येईल, बांबू घ्यायला किंवा कापड घ्यायला काम येईल ना म्हणजे पदार्थामध्ये विष असेल तर ते अनित्यत्व कळालं, दोषदर्शन कळाले की अंतःकरणात त्यागाची भूमिका तयार होते. वैराग्य हे करी, हे वैराग्याने असं भूमिका प्राप्त केल्यानंतर संकल्पाची सरे वारी, वारी म्हणजे येणं जाणं, येर झारा, संकल्पाचं येणं जाणं निर्माण होणं हे सगळ्याच्या सगळं संपुष्टामध्ये येतं. आणि यानंतर मग सुखे धृतीच्या धवळारी बुद्धी नांदे. सुखे म्हणजे आनंदाने, धृती म्हणजे धैर्य, सात्विक धैर्याच्या धवळारी, धवळारी म्हणजे मंदिर किंवा महाल, त्याच्यामध्ये बुद्धी आनंदाने नांदते. आणि हीच बुद्धी परमात्मा प्राप्तीला योग्य आहे. ज्या बुद्धीमध्ये ज्या बुद्धीला सहाय्य करणारं मन, त्याच्या संकल्प नाही, काम नाही, विषयांच्या वासना नाही, अशी जर बुद्धी असेल धैर्याने संपन्न, तर तीच परमात्मा प्राप्तीकरता सहाय्य करते. साधकाचा एक प्रवास, एक भूमिका 24व्या श्लोकामध्ये सांगितली. ही भूमिका तयार झाल्यानंतर पुढे धैर्याची जोडलेल्या बुद्धीने पुढे आता काय करावं तो विचार पुढच्या श्लोकामध्ये सांगतात. चिंतन आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.